आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे महाराष्ट्रात जी आपत्ती मागच्या काही महिन्यापासून वर्षापासून आली, बऱ्याच लोकांची घरं जमीन किंवा आपले पाळीव प्राणी पाण्यामध्ये वाहून गेलेत, याच्यावरती आधारित आम्ही पथनाट्य सादर करतोय, जेणेकरून ही जी आपत्ती येते ती कशी आपण रोखायची किंवा येऊ नये याच्यासाठी काय करायचं याच्यावरती हा LED शो आणि त्याचबरोबर आम्ही कोल्हापूरचे कलाकार पथनाट्य सादर करतोय। आज बार्शीमध्ये तहसीलदार कार्यालय बार्शीच्या इथं कार्यक्रम सादर होतोय आणि बऱ्याच लोकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे आणि लोकांच्या जनजागृती चांगल्या पद्धतीने होत आहे। धन्यवाद। वीज पडणे असेल, उष्णतेची लाट असेल, दुष्काळ असेल, भूकंप असेल, अशा आपत्कालीन संकटामध्ये आपण कशी दक्षता घ्यायला हवी याची माहिती करून घ्या। त्यामुळे होणारे खासगी व सार्वजनिक नुकसान तर टाळता येईलच, पण मुख्य म्हणजे जीवितहानी टाळता येईल। पहिलाच वेळी जागृत झाल्यामुळे किती मोठी हानी होण्यापासून वाचेल। हे सगळं शक्य झालं ते म्हणजे प्रशासनाच्या सूचनांमुळे। आकाशात ढग एकत्र येणे, आकाश गडद होणे ही श्री सुभाष बदे, निवासी नायब तहसीलदार बार्शी। आज तहसील कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयामध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत ही जी टीम शासनाकडून नेमली गेलेली आहे, ही टीम इथं तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये उपस्थित राहून भरपूर लोकांना नैसर्गिक आपत्तीमध्ये संभाव्य होणारे धोके याबाबत व त्यावर उपाययोजना याबाबत चांगल्या एकदम उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे मी नम्र आवाहन करतो।